अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या आपल्या संस्थेचे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शमशेरपूर या ठिकाणी मी जी.के. धुमाळ मराठी विषयाचं अध्यापन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 2 घटक पद्य उपघटक कवी यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण कवींचा परिचय करून घेऊ. कवी, समीक्षक, सकस जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यांमुळे कवी यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर घणाघाती प्रहार करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून कवींनी प्रेरणा घेतलेली आहे. या प्रेरणेमुळे आक्रमक शैलीने वास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्त्वाचे आहे. उत्थान गुंफा, काव्य भीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. दलित साहित्य, सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या 2 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, त्या म्हणजे रमाई आणि मी यशोधरा. स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार या पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. कवीला भोवतालच्या जगात विषमतांचे जाळे आढळते. एकीकडे पैशांची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधीसाधूपणा, अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा आंतरविरोधांनी कवींच्या जीवाचा भडका उडतो. या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात. त्यांची कविता सर्व दिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले, भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण सुरुवातीला पहिले 4 चरण पाहू. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. कवी म्हणतात, एकाकी जीवन जगत असताना जेव्हा कवींवर संकटे आली व जीवन असहाय्य झाले, त्यांना ते सहनच होईना, तेव्हा कवींना शब्दांनी सावरले. याचे हृदयद्रावक वर्णन करताना कवी यशवंत मनोहर म्हणतात, या जगात खूप विषमता आहे, समता नाही. अशा या विषमतेने भरलेल्या जगात जेव्हा जेव्हा अन्याय झाला, तेव्हा त्यांच्या मनाने आक्रोश करून शब्दांना हाका मारल्या. तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला शब्दच धावून आले. शब्दांमुळेच कवींना व्यथा, वेदना मोकळेपणाने अभिव्यक्त करता आल्या. बिकट संकटांना आई होऊन शब्दांनी पोटाशी घेतले. संकटांना शब्दांनी मायेने जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले व कवींची संकटे शब्दांनी सुसह्य केली. या पुढचे चरण. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडात हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. कवी म्हणतात, कवींच्या समोर अंधार दाटून आल्यामुळे कोणताही मार्ग त्यांना दिसत नव्हता. ते अशा या दारिद्र्याच्या, दैन्याच्या, दुःखाच्या अंधारामध्ये चाचपडत असताना डोळ्यांपुढे केवळ अंधार दाटत होता. पुढचा जीवनमार्ग दिसत नव्हता. अपमानास्पद वागणूक मिळत होती. अशा वेळी कवींना शब्दांनी उजेड दाखवला. त्यांच्या जीवनमार्ग प्रकाशित करण्यास शब्दांनीच मदत केली. एखादी जीवघेणी आठवण आगीत होरपळली. अशा नको असलेल्या आठवणीत कवींच्या मनाची राख होऊन गेली. अशा वेळी शब्दांनीच त्या पेटत्या, धगधगत्या आगीवर प्रतिहल्ला केला आणि कवींना वाचवले. यानंतरचे चरण.
चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार, तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. कवी म्हणतात, अशा या विषमतेने भरलेल्या जगात जीवन जगत असताना आयुष्यात तापदायक प्रसंगांना सामोरे जावे लागले. तेव्हा शब्दांनीच कवींवर मायेची सावली धरली. शब्दांनी शीतल सावली देऊन शांत केले, आधार दिला, आश्रय दिला. जेव्हा दुःखाचा गडद अंधार व्हायचा, तेव्हा तेव्हा दिवस असूनही अंधार दाटून यायचा. तेव्हा शब्दच धावून आले, शब्दांनीच हातात वीज दिली. दुःखाचा अंधार उजळण्याची उमेद व हिंमत दिली. पुढील चरण. जगून देणारे काही विसरायचे होते, तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. कवी म्हणतात, आपल्याला जर चांगले आनंददायी आयुष्य जगायचे असेल तर मागे झालेले अन्याय विसरून जायचे असतात. याबद्दल या आशयाचं मला एक गीत आठवतं. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे, गातच राहावे जीवन गाणे. या गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे वाईट कठीण प्रसंगांना भूतकाळातच गाडून टाकायचे असते. अशी वेळ कवींवर आली, त्यांचे पाय डगमगू लागले, तोल जाऊ लागला, तेव्हा शब्दांनीच आधार दिला. तेव्हा कवी म्हणतात की मी मरणप्राय यातनांच्या प्रवाहात अडकलो, ओढलो गेलो, दुःखाच्या सागरात गटांगळ्या खाऊ लागलो. तेव्हा शब्दच धावून आले. तुफानातून बाहेर काढण्यासाठी शब्द किनारा बनले व मला या दुःखातून शब्दांनीच बाहेर काढले. पुढील चरण. काहीही नव्हते हाती, वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. कवी म्हणतात, मी क्षुल्लक होतो, माझ्याकडे कुठलेही महत्त्वाचे पद नव्हते, पैसा नव्हता, प्रतिष्ठा नव्हती, काहीही नव्हतं. स्वतःचीच भीती वाटायची, स्वतःच्या अस्तित्वाविषयीच प्रश्न निर्माण व्हायचे, तेव्हा मला शब्दच उभारी द्यायचे. तेव्हा शब्दांनीच माझ्या पाठीवर हात ठेवला, मला धीर दिला, जगण्याची उमेद दिली. कधी सुखाच्या वाऱ्याने टाळले तर कधी कायमचा निवारा लाभला नाही. कवींची खूप ससे होलपट झाली, तेव्हा शब्दांनीच म्हणजे लेखनाने कवींना निवारा, आश्रय दिला. पुढील चरण. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई होऊ. मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. कवी म्हणतात, मी भिकारी आहे, मी कर्जदार आहे, मी कर्ज बाजारी झालो आहे. माझे कर्ज शब्दांनीच फेडले व माझे भिकारीपण शब्दांनीच घालवले. जगण्याचे, दुःख पचवण्याचे, लढण्याचे सामर्थ्य शब्दांनीच मला दिले. शब्दांमुळे मी आहे. शब्दांच्या उपकारांची परतफेड कशी करू? मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. अडचणींच्या वेळी मी शब्दांत शिरून आजवर मी स्वतःला वाचवले. समाजाने मला विषमतेचे, अपमानाचे विष पाजले, ते मी प्यालो, पण ते शब्दांनीच पचवले. शब्द हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांनीच बिकट प्रसंगांना, व्यथा वेदनांना वाचा फोडली, कवींना व्यक्त होण्याचा अधिकार दिला. शब्दांनीच कवींवर माया केली. कवी म्हणतात, मला माझी ओळख दिली, विषाचे जहरी प्याले पचवण्याची शब्दांनी मला हिंमत दिली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कवीच्या आयुष्यातील कठोर प्रसंगांचे विष स्वतः शब्दांनी पचवले. जीवनातील प्रत्येक जीवघेण्या वळणावर कवींना शब्दांनी सावरले. म्हणून शब्द म्हणजेच कवींचे जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे, असे कवींना शब्द या कवितेतून प्रकट करायचे आहे. धन्यवाद.